जरी आपल्याला जिवंत हातपाय जरी असले ना, पण ते नाही का नसण्याचा एहसास फक्त नाही का एकाच गोष्टीत होऊ शकतो, ते म्हणजे ट्रेन. तर बघू सगळा काही आहे त्याच्यामुळे नाही का ब्लॉग पूर्णपणे बघा. तर नाही का आपल्याला आत्या म्हणली चल बाबा तुला मुंबईला घेऊन जाते, त्याच्यामुळे नाही का आपण आलो होतो डायरेक्ट रेल्वे स्टेशनला. आता काय ना आत्या म्हणल्या जावाच लागत आहे. आता आत्या कशाला म्हणली होती आणि काय म्हणली होती आपल्याला तर नव्हतं माहिती, पण आपली ट्रेन तर नक्की आली होती. मग काय पद्धतशीर आपण ट्रेन मध्ये वगैरे चढलो आणि आपल्याला सीट पण एकदम पद्धतशीर भेटली होती, त्याच्यात तर काही वादच नव्हता. सीट वगैरे भेटली होती. आता आपल्याला हे माहित नाही बरं का, पुण्याच्या जवळ आल्यावर नाही का भली मोठी आहे नाही का असं टूप आणि इमारत आहे, नेमकी ती कायच आहे ना ते तुम्ही आपल्या कमेंट मध्ये सांगा. आपल्याला तर काय माहित नाही. शेवटी आपण पुण्यात वगैरे पोहोचलो नाही. पुण्यात गर्दी बघताय का यायला बघ, कधी जा तुम्ही घड्याळीच्या 12 वाजता गेले ना, सकाळच्या 6 वाजता गेले ना, तरी तुम्हाला नाही का एवढी गर्दी इथं बघायला नक्की भेटणारच आहे. शेवटी आता काय करताना पुणे तिथं काय ऊन असणार आहे, सगळी गर्दी तिथंच आहे म्हणल्यावर काय त्याला करणार आहे. शेवटी आपल्याला ही जोधपूर एक्सप्रेस भेटली होती, त्यात मोकार गर्दी म्हणजे पाय ठेवायला जागा नाही की हात ठेवायला जागा नाही, पाय कुठ ठेवा हात कुठ ठेवा अशी गंमत झाली होती. सगळे नसतील ह्याच्या बोखंडी पायी त्याच्या बोखंडी पायी, ह्याचा पाय त्याच्या ह्याचा पाय, काय सांगता आता आहे ते बरं. शेवटी आपण इथून ठाण्यामधून म्हणजे कल्याण मधून आपण लोकल पकडली होती. आपल्याला जायचं होतं भांडूप स्टेशनला. आता आत्याने तर आपल्याला आणलं होतं, बट काय आणलं होतं आपल्याला बी नाही माहित बरं का. जरा म्हणले असं ना आता तू बी जॉय करून घेशील थोडा मुंबईला येऊन, त्याच्यामुळेच आणलं असं. आपल्याला तर असंच वाटत आहे बा आतापर्यंत. शेवटी मग दाजी बी आले होते आपल्याला नाही, त्याच्यात तर काय वादच नव्हता बा. आता म्हणजे मी आलोय दाजी येणार नाही असं तर कधी झालंच नाही न्यायला, त्याच्यामुळे नाही का दाजी वगैरे आले होते ना, आपण घरी पण आलो होतो पद्धतशीर नाही का. आता विषय असा होता दुसऱ्या दिवशी सकाळी नाही का आपण पोराला घेऊन हिंडत होतो आणि आपण बी म्हणजे मुंबईत जरा हिंडत होतो. आता मुंबईत हिंडता नाही का आपण तर काय गावाकडून जाताना कपडे नव्हते आणले, यांनी बी आपल्याला असे आपरे चिपरे कपडे दिले होते ना, काय सांगता आता. या असली चप्पल आणि असली पॅन्ट दिली होती ना, दिवसभर त्याच्यावर हिंडत होतो. कुठं बी जा काही बी करा ह्याच्यावर हिंडत होतो. म्हणजे काय सेन्सच नाही कळत बा, काय आपरे चिपरे कपडे काढलो हिंडायचे काय माहिती. आपली गोडवानी फुल पॅन्ट घालायची हे नाही, इथं सगळ्या मुंबईत असलेच हिंडत आहेत आपरे कपडे घालून. काय सांगावं म्हणलं आता या मुंबई करायला तरी जरा फुल कपडे घाला. उंदर बी इकडे गार्डन मध्ये फिरत येतला का, जाऊ द्या चला तुम्ही फॉलो करून घ्या. ते काय उंदर फिरतच असतात सगळीकडे.